तर भावानो तारंगण हा रिसॉर्ट आहे म्हणजे फार्म हाऊस आय मीन गेस्ट हाऊस. हे बघा हायवे पासून फक्त 2 मिनटं. चलो माझ्या वाईट चलो तर आणि काय ह्याच्यासोबतच आहे मी. हायवे पासून फक्त 2 मिनिटावर दोन पण नाही. हे बघा झालं आलो किती 5 सेकंद आहे बघा लगेच समोर. तो गाईच माझ्या लेकरानो माझा सर्वस्व हां माझ्या फॅमिली माझ्या बांधिलकी माझा पप्पू माझी पप्पी बिप्पी सगळ्यांनो. हा आपला रूम आहे. असे 2 रूम आम्हाला दिलेले आहेत. इकडे वर AC लावलेला आहे आणि दिस इज कॉल्ड स्वच्छता गाईच. स्वच्छता बघा का फक्त तुम्ही स्वच्छता बघा. प्रॉपर रूम आहे. कुठे तुम्हाला घाण वगैरे काही दिसणार नाही. TV वगैरे समोर आणि तसं बेड वगैरे प्रॉपर आहे ढापूक. तर हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग ज्याचं नाव आहे सूरज बावदाने ब्लॉग्स. आणि गाईज आजचा ब्लॉग स्पेशल आहे बिकॉज आज आम्ही एका फार्म हाऊसला आलो स्टेसाठी. 199 ग्रुप. अंकुश आला आहे अंकुश आहे परत सोहम आहे सार्थक आहे मी आहे अजय दादा आहे प्लस अजून अंड्या आणि टॉक्सिक येतोय ते जरा लेट येणार आहेत. आणि आज आम्ही आलो आहे फार्म हाऊस तुम्हाला मी सगळं उद्या दाखवतो. आता जरा नाईट व्ह्यू फक्त एन्जॉय करा. हे बघा असं नाईट व्ह्यू इथला रामपूरच्या पुढे आय थिंक चिवेली फाड ते तुम्हाला मी सांगतो कुठं आहे प्रॉपर. जरा दादाला विचार मला पण एवढं प्रॉपर एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती दाखवतो. आणि खरंच थँक्यू. आज आम्ही प्रमोशनसाठी आलो इथे. प्रमोशन आय मीन दादा ओळखीचा होता. दादा बोलला की आपला असं फार्म हाऊस आहे तुम्ही तुमची टीम म्हणजे मला बोललाच होता की तू तुझी टीम घेऊन या मी तुम्हाला स्टे वगैरे असं फ्री आहे मला. बट आणि एक प्रमोशन पण होतं आणि दादाचं फार्म हाऊस चांगलं आहे म्हणजे बोलतात ना. उद्या तुम्हाला मी दाखवतो कसं फार्म हाऊस आहे. आता फक्त नाईटला एवढं दिसणार नाही. आज आमची फक्त मस्ती वगैरे तुम्हाला दिसेल. आणि एक उद्याचा ब्लॉग म्हणजे असे 2 ब्लॉग टाकतो मी. एक फार्म हाऊसचा ब्लॉग टाकतो आणि एक आमच्या मित्रांचा ब्लॉग टाकतो. तर एन्जॉय करा. तर नाईट व्ह्यू दाखवतो. इथं असं पार्किंगसाठी दिलं आहे आणि नाईट कारण आता उद्या जर व्हिडिओ करायला गेलो तर उद्याचं नाईट व्ह्यू नाही समजणार कारण आम्ही उद्या सकाळीच जाणार आहे इकडून. तर इकडनं असं सगळं आहे. तिथं गाडी वगैरे पार्क करायला आहे. आणि इधरचे हे बघा इथं असे रूम वगैरे आहेत प्रॉपर असे रूम आहेत. आणि आम्हाला आय थिंक तो तिकडे रूम दिलेत दादानी. आणि इकडं जेवणाचा विषय आहे. इकडे जेवायचं कुठे दिलं आहे रूम तिकडे दिला ना. आणि गाईज इकडे असं लॉन वगैरे आहे आय थिंक. हां हे बघा इकडे. आणि इकडे विषय असा आहे की इकडे खेळायला वगैरे पण आहे बघा बॅट वगैरे पण ठेवलं आहेत. आणि इकडे दिवसा खेळतात रात्रीच्या अजून लाईटी इथं लावल्या नाही आहेत अजून चालू आहे काम वगैरे चालू आहे. तर बघा नाव बघा तारंगण. हां तर विषय असा आहे की रिसॉर्टचं नाव आहे तारंगण. चिपळूणच्या मुलांना माहिती असेल मोस्ट ऑफ तरी. आणि तिकडं बंगला आहे आणि इकडं असे कपल्स वगैरेसाठी रूम आहेत प्लस आपले 3-4 जणांसाठी असे रूम आहेत. आणि ते बघा तिकडे जेवणाचं आहे आणि सगळेजण आलेले आहेत राच करून. बघा सगळं इकडं आता आहे किचन आय थिंक. इकडे गाणी वगैरे लागले आहे. तिकडे आम्ही आज रात्री मजा करणार आहे 1 साईड करून. आरके चांगला आहे ना गाणी वगैरे लागलेत. आणि हा इथं जेवणाचं वगैरे असे टेबल आहेत 500 आहे. हां इकडे किचन कशाला दाखवायचं अरे किचनचा आपला काय संबंध येतो. ते फ्रीजला ठेव दादाला सांग ठेवलं गटन बाय. तर कसं वाटतंय बा आपल्याला प्रमोशनसाठी एवढं बोलवलंय त्यासोबत मी आहे म्हणून चला कसं वाटतंय. 1 नंबर मार्क्या बादशाह वाटतंय. ऑल गुड. तर थँक्यू दादा आम्हाला बोलवल्याबद्दल. आणि मला बोल 1 नंबर वाटतंय कसं. हा तर म्हणजे चांगलं वाटतंय म्हणजे एक बोलतात नाही का असं बोल ते जुने दिवस आठवत आहेत जेव्हा आम्हाला असं म्हणजे कोण ओळखत नव्हतं. आणि आता लोक आपल्याला भाई इमोशनल म्हणजे लगेच चालू ते आपण नंतर इंटरव्ह्यू म्हणजे एक चांगलं वाटतंय की आम्हाला लोक बोलवतात भाई ते पण आमच्याकडे या तुम्ही आमच्या इथे व्हिडिओ करा. हे इझी नाही भावनो. मग खरं सांगतो बोलतात ना एक प्राऊड फील होतो स्वतःवर की कुठे होतो आणि काय आलो आम्ही. तर चांगलं वाटतं ते इमोशनल नको एवढा काही विषय नाही. आणि इकडे कामकाज चालू आहे. तिकडं आय थिंक ते फॅमिली वगैरेसाठी रूम आहेत 2 BHK येतो बंगला. आणि इकडे अजून काहीतरी दादा बोलला की इथं काहीतरी असेच रूम पाडतोय तिकडे होते तसे. आणि इकडे समोर स्विमिंग पूल. तर नाईट व्ह्यू बघा व्ह्यू बघा. इथला व्ह्यू म्हणजे असं आहे की इथं आम्हाला हे 2 रूम दिलेले आहेत. आणि इथं मित्र वगैरे खेळत आहेत आणि तो तिकडं बारक्या पण आहे. आणि इकडं भाई आम्ही एन्जॉय करतोय ती PUBG IPL चालू आहे इकडे 1 साईड करून बघा असा प्रोजेक्टरवर पण लावून दिला आहे.
म्हणजे पूर्ण तुमची सोय करून देतील इथं. एवढा भारी विषय आहे. दादा आपला खास ओळखीचा आहे, इथं पूर्ण सोय करून देतील. म्हणजे भाई एन्जॉय यार, एन्जॉय म्हणजे लाईफमध्ये भाई आम्ही फुल एन्जॉय करतोय विषय. थँक्यू. तो गाईज माझ्या लेकरानो, माझा सर्वस्व, हां माझ्या फॅमिली, माझ्या बांधिलकी, माझं पप्पू, माझी पप्पी बिप्पी सगळ्यांनो. हा आपला रूम आहे. असे 2 रूम आम्हाला दिलेले आहेत. इकडं वर AC लावलेला आहे. आणि दिस इज कॉल्ड स्वच्छता गाईज. स्वच्छता बघा का, फक्त तुम्ही स्वच्छता बघा. प्रॉपर रूम आहे, कुठे तुम्हाला घाण वगैरे काही दिसणार नाही. TV वगैरे समोर, आणि तसं बेड वगैरे प्रॉपर आहे. झापूक कसं झापूक हां, म्हणजे असं बेड वगैरे ना प्रॉपर दिलेलं आहे. स्पंची एकदम, कर्टन्स वगैरे आहेत. आणि मेन म्हणजे AC पॉवरफुल आहे. AC 27वर असून सुद्धा, म्हणजे 27वर असून सुद्धा पण काश्मीरवाली फिलिंग आहे. कसं काश्मीर यू नो. हां टॉवेल वगैरे पण ठेवलेलं आहेत. हां अजून इथं सगळं म्हणजे बोलतात ना प्रॉपर तुम्हाला हे करून दिलेलं आहे, काय बोलतात ते, स्वच्छता करून देतात. आणि असं नाही की आम्ही फक्त प्रमोशनसाठी म्हणून चांगलं बोलतोय. माझी आय थिंक तर 3rd टाईम आहे. आम्ही मित्रांसोबत आलेलो आणि एकदा फॅमिलीसोबत आलो, तर तिन्ही टाईम बाई हाही तसंच आहे. म्हणजे एकदम स्वच्छता वगैरे. असं वाटेल की हे म्हणजे प्रमोशनसाठी आलेत म्हणून हे असं चांगलं वगैरे करून, तसं काही नाही. दादाला आता अचानक बोललो की दादा आज आम्ही येतोय, आणि दादा बोला की ये कधी पण या, एवढा काय विषय नाही. बादशाह आहे. आणि असं रूम खोलल्या हे असं समोर आहे, आणि हे असं खेळत आहेत बारके. आणि इथून, आणि हा एक दुसरा रूम आहे, ह्याच्यात पण सेम आहे. हे बघा सेम रूम आहे. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे की बांधिलकीचा विषय कसा असतो. आणि तो रूम ठेवतो आणि आम्ही जरा मस्ती करतो. जेव्हा इथं बसलो, आजोबा कसं वाटतं तुला? रिसॉर्ट कसं आहे? रिसॉर्ट भाई बाप आहे. आपण आता 2nd टाइम इथे येतोय म्हणजे नाद म्हणजे प्रॉपर भाव. इथं तुम्हाला बसायला वगैरे तिकडे मस्तपैकी गाणं लागले, आणि गाण्यांमध्ये रोज सोम खरात बसले तिथं. तर सोम खरात तुला कसं वाटतं? तर तुला कसं वाटतंय सोम? आपल्याला आज इथं बोलवलंय. म्हणजे लाईट वगैरे बघा, लाईट वगैरे एकदम प्रॉपर, म्हणजे बोलतो ना शांतता. आणि मेन म्हणजे भावाने इथं शांतता आहे. शांतता इथं मोस्ट इम्पॉर्टंट. असं किचकिच नाही काय नाही. जरी हायवेच्या जरी साईडला असलं तरी पण इथं असं वाटतं की प्रॉपर कोकणात आलं. आणि इथं वर पण बघा एकदम असं कोकणवाली वाईब आहे. आंब्याचं सगळं काम आहे. आणि इथं 1 2 3 आणि तिकडे 4 5 असे 5 रूम आहेत. आणि मोस्टली तरी हा आय थिंक कपल वगैरेसाठी, आणि हे मित्र वगैरेसाठी देतात. आणि हे कपल वगैरेसाठी म्हणजे इथं कपल पण अलाउड आहेत. आणि आपल्या चिपळूणच्या म्हणजे माणसांसाठी बेस्ट रिसॉर्ट हा आहे, मी ते सांगतो. आणि इथं दादा म्हणजे बोलणं वगैरे प्रॉपर आहे दादाचं, आणि समजून घेतो. असं आम्हाला फक्त दादा बोलला की तुम्हाला काय करायचं, आम्ही बोललो दादा IPL आम्ही बघू शकतो. दादानी लगेच ये कामकाज कर दिया. आपल्याला दादा म्हणजे आपले मुलांसाठी प्रॉपर आहे. असं बाकीच्या रिसॉर्टसारखं नाही. इधर आणि गाव आहे, टेन्शन नाही. 1 साईड रिसॉर्ट आहे. तर बाकीचं पण दाखवतो. काहीच इकडे असं किचन आहे. आणि आपला भाव आता जरा हे धुतोय सगळं म्हणजे प्रॉपर. तर हे झाल्याच्या नंतर म्हणजे आम्ही आमचं घरच एक समजलंय. असं बोलतात ना रिसॉर्ट एक असं फक्त रिसॉर्ट मानतो. आणि इकडं आम्ही खायला वगैरे आहे. आणि इधर हमारी बिर्याणी लाया हम तो बघा. तर बिर्याणी आहे. सो भात बिर्याणी पण आहे रे. हां चला लेट्स गो. नंतर गाईज आता सगळं आम्ही इथं म्हणजे काय बोलतात ते म्हणजे काय वाढून वगैरे घेतलंय इथं. हे असं काय म्हणजे वेगळं काय नाही, हे फक्त ड्रिंक आहे. प्रिडिएटर आहे आणि प्रेग्नेंट प्रिडिएटर आहे. अरे अंकुश य चल झालं. हे इकडे दोघांनी बसा, तिकडे तिघांनी बसा, आणि बाकीचं खाली ठेवा. एक खुर्ची अंकुश एक खुर्ची दे मला. काम करणार नको. तिकडचा सकाळचा व्ह्यू. तर काहीच आता सकाळचा व्ह्यू एन्जॉय करा. प्रॉपर असं लोकेशन आहे बघा. बोललेलो ना सकाळी तुम्हाला व्ह्यू 1 नंबर दाखवतो. हा बघा तारंगण असं प्रॉपर लोकेशन. आणि आम्ही इथं राहिलो होतो. तिकडनं समोर नाही येतात आपला पब्लिक नामाचा लेकरू. आता झोपायचं वगैरे काही नाही. तर बादशाह आहे बघा. इथं क्रिकेट वगैरे खेळण्यासाठी लॉन वगैरे म्हणजे लॉन टाईप आहे. और इधर से जाने का इधर रूम पे हे बघा. ही माझी रूम आहे. ही 25 इथं असे रूम आहेत. आणि इथं आम्ही फ्रेश वगैरे जाऊ. तर आम्हाला सकाळी दादानी चहाची सोय केली आहे. वचपाला पर उप्स करून जरा पकड तो ले लो गाइस. चाय गरम चाय अगं बाय
असं लेकरू का ते आठव खाली. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला मोठा करा. आणि ह्या रिसॉर्टचं खासियत अशी की एकदम रिझनेबल प्राईजमध्ये भावानं इथे तुम्हाला रूम्स अवेलेबल मिळतील. सो नक्की व्हिजिट करा आणि भावाचं तुमचं नाव घ्या, डिस्काउंट पण भेटेल.